20 ऑगस्ट 2013ची ती सकाळ, 7:15ची वेळ. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून जाणारा तो रस्ता. पुरोगामी चळवळीचं बीजारोपण झालेल्या पुणे शहरात रक्तरंजित घटना घडली. काय तो पुरुषार्थ, काय तो पराक्रम. 70कडे झुकलेल्या एका विचारवंत सामाजिक कार्यकर्ता, विज्ञानवादी लेखक आणि समाजाला बुद्धिवादी दृष्टिकोन देणाऱ्या समाजसुधारकाची गोळ्या घालून हत्या झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे प्राण पंचतत्वात विलीन झाले. निसर्गसुद्धा हळहळला असेल नाही? काय चुकलं डॉक्टर दाभोळकरांचं? नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. डॉक्टर दाभोळकर हत्या प्रकरणाचा आज निकाल लागला. CBIच्या विशेष सत्र न्यायालयाने प्रत्यक्ष मारेकऱ्यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अन्य तिघांना निर्दोष ठरवलं. याबाबत डॉक्टर दाभोळकरांच्या सुकन्या आणि अनिशच्या कार्यकारी विश्वस्त ॲडव्होकेट मुक्ता दाभोळकर यांनी दिलेली प्रतिक्रिया पुरेशी बोलकी आहे. त्या म्हणाल्या की सूत्रधार अद्याप मोकाटच आहे. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. या सगळ्याचा आढावा घेत असताना मला असं वाटलं की माणुसकी हाच धर्म आणि सेवा हीच जात मानून प्रत्येक दुःखितांचे अश्रू पुसणाऱ्या संतांनी या जगाला माणूस हाच केंद्रबिंदू मानायला शिकवलं. त्यामुळे अंगुलीमालने सांगितलेला धडा आपण का विसरतो? तोडणं सोपं आणि जोडणं अवघड. आठवतंय का तुम्हाला? जे आपण निर्माण करू शकत नाही ते संपवण्याचा अधिकार आपल्याला अजिबात नाही. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याही हत्या झाल्या आणि त्या गैरच होत्या. माणसाची हत्या करून विचार संपवता येत नसतात. विचारसरणी कोणतीही असो, पण ती अमान्य आहे म्हणून तो माणूसच संपवण्याचा अधिकार कोणालाही नाही. माणसाची हत्या करून विचार संपत असतात हा भ्रम आहे. ब्रिटिशांनी एक भारतीय चिरडला आणि त्यातून लाखो क्रांतिकारी जन्माला आले. डॉक्टर दाभोळकरांची हत्या करून या महाराष्ट्रातला पुरोगामी विचार संपणार नाही. आपला भारत 21व्या शतकात जागतिक महासत्ता झाला पाहिजे असं आपण म्हणतो. पण महासत्ता असणं म्हणजे सप्ततारांकित गगनचुंबी इमारती, अंतरिक्षात झेपावणारी विमानं, वातानुकूलित दालनं, संगणकधारित कामकाज नव्हे, तर ज्या देशात प्रत्येक माणसाचा अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पूर्तता असेल, ज्या देशात कुपोषणाचे भूकबळी नसतील, ज्या देशात स्त्री पुरुष समता असेल, ज्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, ज्या देशात शोषण नसेल, ज्या देशात धर्म हा केवळ माणूसपणाचे सर्व हक्क शाबूत ठेवणारा असेल आणि ही समाजव्यवस्था अप्रत्यक्षात आणायची असेल, तर या देशातली जातीयता, धर्मांधता, अनिष्ठ रूढी, प्रथा, परंपरा यांच्या जोखडातून भारतीय माणूस मुक्त झाला पाहिजे. हे स्वप्न डॉक्टर दाभोळकरांनी पाहिलं. आपलं सगळं आयुष्य समाजातले रोग दूर करण्यासाठी खर्च केले. डॉक्टर दाभोळकरांना सुद्धा केवळ प्रॅक्टिस करून खोऱ्याने पैसा ओढता आला असता हो, पण त्यांनी आयुष्यभर एक ध्येयवाद जपला. संत गाडगेबाबांचे, फुले दाम्पत्यांचे विचार सांगत हा माणूस कोणतेही मानधन न घेता वणवण उन्हात हिंडला. सर्वांना भानामती, जादूटोणा, करणी, नवस, सायास, गंडेदोरे यांना फसू नका, अजबली देऊ नका असे सांगत राहिला. भोंदूबुवाबाजीचा पर्दाफाश करत राहिला. ज्यांनी आयुष्यभर काय केलं तर अंधश्रद्धा निर्मूलनाचा वसा घेतला. या पुरोगामी महाराष्ट्रीयांनी त्यांना काय दिलं? त्यांनी जादूटोणाविरुद्ध कायदा मांडला. तो संमत होण्यासाठी डॉक्टर दाभोळकर मंत्रालयाचे उंबरठे झिजवत राहिले. मी देवाधर्माच्या विरोधात नाही असं सतत समजावत राहिले, पण अत्यंत निर्भयपणे आयुष्य जगणाऱ्या या महात्म्याची अशी अखेर झाली, ही शोकांतिका आहे. त्यांचे मारेकरी लवकर सापडले नाहीत, हे लांछनास्पद आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचे पदोपदी नाव घेऊन सिंहासनावर बसणाऱ्या ढोंगी सत्ताधीशांनी डॉक्टर दाभोळकरांच्या जीवनात झालेल्या या मोठ्या अन्यायाला दूर करण्यासाठी कसलेही प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे आजही हा लढा
अपूर्ण आहे. तो लढलाच पाहिजे. डॉक्टर दाभोळकरांच्या स्मृतीस आणि त्यांच्या लढ्याला बार्शी टुडेच्या वतीने विनम्र अभिवादन. घालू हातामध्ये हात फुलू सारे एक साथ, किती घाव पडू देत कधी तुटायचे नाही.